नमस्कार. साहित्याच्या पारावर भाग 88 मध्ये सर्व रसिक वाचकांचे मी डॉक्टर लतिका भानुशाली मनापासून स्वागत करते. साहित्याचा पार हा आता हळूहळू बघता बघता चक्क 100 पार करतोय. लॉकडाऊनमध्ये खरं तर आम्ही याचं बीज रोवलेलं होतं आणि आज पाहता पाहता त्याचा वटवृक्ष झालेला आहे. अर्थातच रसिक वाचक हो, हे सगळंच्या सगळं श्रेय केवळ तुमचं. आज पारावर आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी 2 कथाकार आलेले आहेत. कदाचित या कथासंग्रहाच्या लेखिका वैशाली फाटक काटकर आणि त्यांच्या कथासंग्रहावर वाचक प्रतिक्रिया नोंदवली आहे राकेश मोरे, स्वाती देशिंगकर आणि स्वाती खाडे यांनी. पारावर आलेले दुसरे कथाकार आहेत गोरवेणा या कथासंग्रहाचे लेखक डॉक्टर विजय जाधव. त्यांच्या कथासंग्रहावर वाचक प्रतिक्रिया नोंदवलेली आहे डॉक्टर शशी पवार यांनी. साहित्याच्या पारावर या सगळ्या मान्यवरांचे मनापासून स्वागत. दोन्ही कथासंग्रह आहेत आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कथा हा जीवनाची प्रतिसृष्टी निर्माण करणारा साहित्य प्रकार आहे. जगण्यातील सारे बारकावे काव्यमय शैलीमधून कथेमध्ये येतात आणि त्यामुळे कथेमध्ये नाट्यमयता निर्माण होते. इतकंच नव्हे तर घटना असू देत किंवा प्रसंग असू देत, त्याच्यामध्ये एक प्रकारचा जिवंतपणा येतो. म्हणूनच कथेमध्ये लालित्याची झालर ही पावलोपावली आपल्याला अनुभवायला येते आणि कथा त्यामुळे श्रवणीय होते. याचाच प्रत्यय देणारे आजचे हे 2 कथासंग्रह, कदाचित आणि गोरवेणा. ऐकूयात, पाहूयात, गप्पा मारूयात त्यांच्या या 2 कथाकारांबरोबर आणि अर्थातच ऐकूयात वाचकांची सुद्धा प्रतिक्रिया. पारावर आलेल्या पहिल्या कथाकार आहेत कम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या कथाकार वैशाली फाटक काटकर. गेली अनेक वर्ष मुंबईच नव्हे तर भारताबाहेरही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये विविध पदांवर त्या कार्यरत आहेत. IGCSE मध्ये त्यांनी एक्झामिनेशन कोऑर्डिनेटर म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. गो.नि. दांडेकर विशेष नैपुण्य पुरस्कारानं त्या सन्मानित आहेत. याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद, मराठी ग्रंथ संग्रहालय अशा विविध संस्थांचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. वैशाली मॅडम यांना माझा पहिला प्रश्न आहे. मॅडम, याआधी आपला अनामिक हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता आणि आता दुसरा कथासंग्रह कदाचित हा ग्रंथालीतर्फे प्रकाशित झालाय. एकूणच आपल्या या लेखन प्रवासाविषयी आपण काय सांगाल? हो, कदाचित हा माझा दुसरा कथासंग्रह आणि तो ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाल्याचा आनंद नक्कीच आहे. मीनाक्षीताई दादरावाला यांनी कथासंग्रहासाठी उत्कंठावर्धक प्रस्तावना लिहिली, त्यासाठी त्यांचेही मनःपूर्वक आभार. तर आत्तापर्यंतच्या माझ्या लेखन प्रवासाबद्दल सांगायचं तर जुलै 2017 मध्ये अनामिक हा दीर्घकथांचा संग्रह प्रकाशित झाला आणि मी साहित्य क्षेत्रात पदार्पण केलं. तोपर्यंत मी कम्प्युटर सायन्स संबंधित क्षेत्रात कार्यरत होते. कथेतून माझ्यातली लेखिका उदयाला आली आणि कथेने लेखिकेला जन्म दिला. त्यानंतर म्हणजे गेल्या 5 वर्षात अनेक लघुकथा लिहिल्या, त्यात तरल भावनांच्या प्रेमकथा, द्विधा मनस्थिती निर्माण करणाऱ्या तशाच हलक्या फुलक्या कथाही लिहिल्या. जीवनाचं झाड ही चिंतनपर लेखमाला लिहिली. मुंबई आकाशवाणीवर विविध कार्यक्रमांमधून साहित्य सादर केलं. एकांकिका, वैचारिक लेख लिहिले. भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथे साहित्य प्रसिद्धही झालं. पारितोषिकं मिळाली. कथाकथन केलं आणि 2020 पासून कथालेखन कार्यशाळा आयोजित करत आहे मी स्वतः. माझ्या संवेदनशील मनाने कविताही रचल्या, त्यालाही प्रसिद्धी पुरस्कार मिळाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मला स्वरचित कविता सादर करायची संधी मिळाली. बालमोहन विद्यामंदिरची मी विद्यार्थिनी आहे आणि शाळेतर्फे माझा जागतिक महिला दिनी सत्कार झाला. नुकतीच माझी एक कादंबरी प्रकाशित झाली आहे. मला संधी मिळत गेल्या आणि माझी लेखणी बहरत गेली. माझ्या लिखाणात अनेक विचार, कल्पना, कोटेशन्स किंवा उद्धृत ओघातच लिहिली जातात. जसं अदृष्ट अनुबंधम ह्या कथेत असं भासतं की
प्रत्येक वृक्ष हा मूक आणि एकटा आहे, परंतु कोणताही सजीव संवाद साधल्याशिवाय राहू शकेल? कथा जसजशी उलगडत जाते तशी उत्सुकता वाढत जाणं किंवा आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांशी जर वाचकांना साधर्म्य दिसलं तर कथानक त्यांना जवळचं वाटतं. व्यावहारिक दृष्टिकोन आणि सध्या काळाला अनुसरून, म्हणजे ज्याला कॉन्टेम्पररी प्रॅक्टिकल अप्रोच म्हणता येईल, तो माझ्या कथांमधून दिसेल. थोडक्यात सांगायचं तर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक किंवा इतर कोणत्याही असमानतेच्या पलीकडे जाऊन, म्हणजे अशा संकुचित मानसिकता जर असेल तर त्याच्या पलीकडे जाऊन सुशिक्षितपणाच्या आधारे प्रश्न वेगळ्या प्रकारे हाताळता येऊ शकतात. अखेर प्रश्नचिन्ह ही पूर्णविरामानेच सुटतात. माझ्याच एका कथेतलं वाक्य आहे. हे वाचकांच्या मनात रुजवायचा माझा हेतू आहे. तर साहित्य निर्मितीच्या वाटचालीत स्वतःशी, स्वतःच्या प्रयत्नांशी आणि स्वतःच्या साहित्याशी प्रामाणिक असणं मला तितकंच महत्त्वाचं वाटतं. पारावर आलेले दुसरे कथालेखक आहेत गोर वेणा या कथासंग्रहाचे कथाकार डॉक्टर विजय जाधव. मराठी या विषयातील पदव्युत्तर पदवी आणि विद्या वाचस्पती अर्थातच PhDची पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. सध्या ते राजस्थान महाविद्यालय वाशिम येथे मराठी विभागामध्ये प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. खरं तर सरांची आणखीन वेगळी ओळख करून द्यावी लागेल की अखिल भारतीय तांडा समिती किंवा विज्ञान भाषा अभ्यास मंडळ अशा वेगवेगळ्या विविध संस्थांमध्ये ते अध्यक्ष, सदस्य या नात्यानं कार्यरत आहेत. अस्वस्थ तांडा हा त्यांचा पहिला कथासंग्रह ग्रंथालीने प्रकाशित केला होता आणि या कथासंग्रहास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाचा अत्यंत मानाचा असा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. याशिवाय संत नामदेव पुरस्कार, राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार इत्यादी पुरस्काराचे सुद्धा ते मानकरी आहेत. डॉक्टर जाधव यांना माझा पहिला प्रश्न आहे की सर, प्राध्यापकी तर आपण करतातच, तीही मराठी विषयाची, पण हे करता करता कथा लेखनाकडे आपण कसे वळला? माझा जन्म तांड्यात झालेला आहे. तांड्याच्या वेदना, व्यथा बघत बघत मी लहानाचा मोठा झालेलो आहे. तांड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समस्येचं घर निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, दारिद्र्य, गरिबी असे बघण्यासाठी मिळतात. मी हे सगळं बघत असताना तांड्याला जर यामधून बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. आणि म्हणून तांड्याच्या व्यथेला मुखर करण्यासाठी मी लिहिता झालो आहे आणि हेच माझ्या लेखनाच्या पाठीमागचं खरं कारण आहे. मी साधारणतः प्राध्यापक झालो तेव्हापासून लिहित आहे, पण माझा पहिला कथासंग्रह 2019 मध्ये ग्रंथालय प्रकाशन मुंबईकडून प्रकाशित झाला आणि त्या कथासंग्रहाचं नाव आहे अस्वस्थ तांड्या. त्या कथासंग्रहाला वाचकाकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासनाचा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा गल ठोकळ हा पुरस्कार अस्वस्थ तांडा या माझ्या कथासंग्रहाला मिळाला आणि आणखी त्या कथासंग्रहाची वाचकांची जी काही भूक होती ती आणखी वाढली आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते सगळीकडे प्रसिद्ध झाले. खऱ्या अर्थाने अस्वस्थ तांडा या कथासंग्रहाच्या माध्यमातूनच मी बंजारा तांड्यावरच्या व्यथा वेदनेला मुखर करण्याचा प्रयत्न केला. पण वाचकांची आणखी अपेक्षा बघून मी 2021 मध्ये माझा गोरवेणा नावाचा दुसरा कथासंग्रह आलेला आहे आणि गोरवेणा या कथासंग्रहाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाचकांकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये सुद्धा बंजारा तांड्याच्या अवतीभोवती, बंजारा तांड्यात माझ्या गावात जे काही घडतं ते मी जेव्हा जेव्हा गावाला जातो तेव्हा ते बघतो आणि तिथून आल्यानंतर त्या प्रसंगाला मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतो. वैशाली मॅडम यांना माझा प्रश्न आहे. मॅडम, आपल्या कथांमध्ये कॉर्पोरेट विश्व किंवा विज्ञान असू दे किंवा अगदी स्त्री पुरुष नात्यातील गुंतागुंत असू दे, हे सगळं विश्व अत्यंत विस्ताराने येतं. आपण हे सगळं विश्व प्रत्यक्ष अनुभवातून साकारता की काही गोष्टी या कल्पना विलासामधून आकाराला येतात?
काय सांगाल याविषयी? खरं तर IT क्षेत्रातल्या कारकिर्दीच्या तुलनेत लेखिका मी तशी अलीकडच्या काळातली आहे. कम्प्युटर सायन्स विषय म्हणून शिकता येतो, पण साहित्य निर्मिती तशी शिकवता येत नाही. ती प्रतिभा उपजतच असते आणि नेमक्या शब्दात मांडलेले विचार वाचकांच्या मनात उतरतात. वैयक्तिक अनुभवांमधून, निरीक्षणातून आपण जे साठवतो त्याचा आपल्या साहित्यावर, लिखाणावर, विचारांवर आणि दृष्टिकोनावर प्रभाव पडणं साहजिक आहे. त्यामुळे कॉर्पोरेटवर किंवा शहरी वातावरणातल्या कथा मी प्रामुख्याने लिहिल्या. जसं बोर्डरूममध्ये घडणारी चौकटी कथा आहे, ऑफिसच्या वातावरणातली जस्ट फ्रेंड्स आहे. तर वचनपूर्ती कथेत तुझ्या ग्रे हेअरच्या संख्येइतकेच ग्रे सेल्सही शाबूत आहेत, यामध्ये विज्ञानाचा सहज उल्लेख येतो. उर्मी ही कथा संशोधनाच्या वाटेने जाऊन वेगळी अनुभूती देते. केवळ कल्पनाविलासावर व्यक्तिरेखा आणि प्रसंग उभे करता येतात, परंतु विज्ञान कथा लिहिताना त्याला ठोस वैज्ञानिक आधार लागतो. त्यामुळे त्रिशंकूचा स्वर्ग ह्या विज्ञान कथेतून जीवनाबद्दल मौलिक संदेश दिला आहे. आता नाती जितकी जिव्हाळ्याची तितकीच गुंतागुंतीची असतात. अनेक व्यक्ती वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटतात. काहींशी आपलं नातं दृढ होत जातं, तर काही नाती काळाच्या ओघात विरतातही. काही व्यक्ती ठराविक कारणासाठीच आपल्या आयुष्यात येतात. तसंच व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दलही मला कुतूहल वाटतं. मानवी मनाचा वेध मी घेत असते. त्यामुळे कथेत व्यक्तिरेखा उभ्या करताना व्यक्तिमत्वाचे विविध पैलू मी विचारात घेते. त्यामुळे अज्ञातवास कथेत शेवटपर्यंत वाचकांची उत्सुकता राहते. काळाप्रमाणे बदलणारी विचारसरणी आणि गतिमान आयुष्यात नातेसंबंध ही समस्या होण्यापूर्वी सुसंस्कृतपणे, सामोपचाराने नाजूक प्रश्न हाताळता येऊ शकतील याची जाणीव असणं आवश्यक आहे. माझ्या कथा जरी काल्पनिक असल्या तरी वास्तववादी नक्कीच आहेत. अशा कथा वाचकांना खिळवून ठेवत असतील, बोजड वाटत नसतील, तर तशी शैली निर्माण करायचं कौशल्य असावं लागतं, हेही तितकंच खरं आहे. कथा परिपूर्ण होण्यासाठी कथाबीज आणि ओघवती भाषा असावी लागते. हेतुपूर्ण लिखाण करताना विचारशक्तीला कल्पनाशक्तीची जोड मिळाली तर साहित्य अर्थपूर्ण होतं. त्याबरोबरच बहुरंगी शब्दसंपदा असेल आणि विस्तृत कल्पनाविश्व असेल तर साहित्य आशयपूर्ण होतं. म्हणूनच मला असं वाटतं की अशा कथा वाचकांना भावतात. कदाचित या कथासंग्रहावर वाचक प्रतिक्रिया नोंदवली आहे. फार्मा कंपनीमध्ये ह्युमन रिसोर्सेस आणि ट्रेनिंग विभागात सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत असणारे श्री राकेश मोरे यांनी. ऐकूयात राकेश मोरे यांना. वैशाली फाटक काटकर यांचा कदाचित कथासंग्रह वाचनात आला. विविध कथा आणि विविध पात्र ही फार सुंदररित्या सादर केली गेली आहेत. वैशाली फाटक यांची लेखनशैली अशी आहे की वाचताना ती पात्र, त्या घटना डोळ्यासमोर येतात. वाचक त्यात गुंतून जातो आणि जणू त्या कथा जगायला लागतो. लेखिकेला इतक्या विविध व्यक्तिरेखांची मनं कशी काय रेखाटता येतात याचं खरंच आश्चर्य वाटतं. आणि त्याही पुढे त्या व्यक्तिरेखांचे एकमेकांशी असलेले संबंध, त्या संबंधांची बदलणारी गणितं फारच परिणामकारकरित्या रेखाटलेली आहेत. बदलत्या काळानुसार बदलत जाणारे नातेसंबंध विविध कथांमधून मांडले गेले आहेत. त्यात काही प्रेमकथा आहेत तर काही शास्त्रीय कथा आहेत. कल्ती उन्हासारख्या कथातून नवीन जगातील कौटुंबिक सामाजिक प्रश्न लेखिकेने आपल्यासमोर मांडले आहेत. वचनपूर्ती, टेबल फॉर टू यासारख्या कथेतून खरं प्रेम काळाच्या कसोटीवर कसं मात देऊ शकतं याचा विश्वास निर्माण होतो. अज्ञातवास कथेत नवीन पिढीतील सामाजिक आव्हाने प्रभावीपणे मांडली गेली आहेत. अदृष्ट अनुबंधम ही कथा शास्त्रीय असली तरी मानव आणि निसर्ग यांच्यातल्या बंधांचं फार महत्त्व जाणून देतं. तर उर्मी आपल्याला एका वेगळ्याच वैज्ञानिक विश्वात घेऊन जाते. भिन्न की अभिन्न कथेत निकिता आणि रंजना यांचे प्रश्न आणि ते हाताळताना समोर येणारे त्यांचे व्यक्तिरेखा विचार करायला लावतात. मेड इन इंडिया कथा तर थोडक्यात बऱ्याच व्यक्तिरेखांची ओळख करून देते आणि स्त्रियांची एक नेहमीची समस्या फार सुंदररित्या मांडते. कदाचित कास्यचितमधील कौटुंबिक रहस्य, लिलीचे फूल कथेतील काळ, कथेतील गुंतागुंत फार परिणामकारकरित्या मांडले गेले आहेत. या कथांचे वैविध्य असं आहे की काही प्रसंग काही कथांशी आपली फार जवळीक जाणवते. वाचकांनी हा अनुभव जरूर घ्यावा असं मला सांगावं असं वाटतं. वैशाली फाटक यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. सरांना दुसरा प्रश्न.
तांडा अजूनही आंबेडकरी विचारांपासून दूर आहेत असं आपण प्रस्तावनेमध्ये म्हणता, या विचारामागचं नेमकं वास्तव काय आहे ते जरा स्पष्ट कराल का? इतर समाजाच्या तुलनेत बंजारा समाजाचा विचार केला तर बंजारा समाज तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीच्या पथावर नाही. त्याचं कारण आहे, बंजारा तांड्यामध्ये आजही पाहिजे त्या प्रमाणामध्ये शिक्षण पोहोचलेलं नाही. तांड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य पसरलेलं आहे. परंतु इतर समाजाकडे जेव्हा मी बघतो तेव्हा इतर समाजातले, त्यातल्या त्यात इतर मागासवर्गीय समाजातले बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन त्या समाजात खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे. शिक्षणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. वाचन लेखनाची प्रक्रिया सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. परंतु बंजारा समाजामध्ये आजही तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाचन लेखनाची प्रक्रिया सुरू झाली आहे असं मला वाटत नाही. बंजारा समाजाचा विचार करीत असताना मी वारंवार सांगत असतो की बंजारा तांड्यातील 70% लोक, माझ्या तांड्यातील 70% लोक ऊस कापायला जातात. उरलेले त्याच्यातले त्यामधले सुद्धा मुंबई पुण्याला वेडबिगारीचं काम करण्यासाठी जातात. आता हे जेव्हा लोक बाहेर जातात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची लहान लहान लेकरं सुद्धा जातात आणि या लेकराचं सुद्धा शिक्षण होतं. मला असं वाटतं की जर या लोकांपर्यंत बाबासाहेबांचा विचार गेला असता, बाबासाहेबांच्या विचाराचं या लोकांनी पालन केलं असतं तर तांड्यातल्या लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाकडे लक्ष दिलं असतं. पण आज जेव्हा तांड्याच्या शिक्षणाच्या संदर्भातली ही दयनीय अवस्था आहे, हे मला पाहून असं नेहमी वाटतं की बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने आजही तांड्यापर्यंत पोहोचलेले नाही. कारण मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अनेक बुवा बाबा तांड्यामध्ये घुसत आहे. तांड्याची संस्कृती तशी कलरफुल, त्या संस्कृतीमध्ये फार चांगलपण आहे. किंवा संत शिवालाल महाराजांचे विज्ञानवादी विचार असतील, वसंतरावजी नाईक यांचे विज्ञानवादी विचार असतील, पण हे विचार आजही तांड्यातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारताना मला दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की या लोकांपर्यंत परिवर्तनवादी बाबासाहेब, परिवर्तनवादी वसंतराव नाईक, परिवर्तनवादी संत शिवालाल महाराज पोहोचलेलं नाही. वैशाली मॅडम यांना प्रश्न. शिक्षण आणि करिअर या निमित्तानं आपण मुंबई ते परदेश असे अफाट वेगळे विश्व पाहिले. या सगळ्याचा आपण लेखनाला कसा उपयोग करून घेतला? आता IT आणि साहित्य हे मार्गच तसं बघायला गेलं तर भिन्न आहेत. एक तंत्रज्ञानाचा तर दुसरा सर्जनशीलतेचा. तरी त्यांचीही सांगड मी उचित प्रकारे घातली आहे. त्यामुळे कदाचित कस्यचित सारख्या सामाजिक कौटुंबिक कथेतल्या संवादात चुकलेल्या पायरीपासून गणित पुन्हा सोडवलं असतं तर उत्तर वेगळं मिळालं असतं असं मी चपखलपणे घालू शकते. तर उर्मीमध्ये खऱ्या सौंदर्याची जाणीव करून देताना आकडेवारी आणि संख्याशास्त्राचा सहज मी उल्लेख करते. माझी IT बॅकग्राऊंड असल्यामुळे मराठी विज्ञान परिषदेसाठी संगणकशास्त्रावर आधारित अभ्यासपूर्ण लेखन मी नियमितपणे करत असते. संगणकशास्त्रातल्या अद्यतन आणि आगामी तंत्रज्ञानाची सर्वांना समजेल अशा पद्धतीने मी ओळख करून देऊ शकते. लोकसत्तामध्ये कुतूहल सदरासाठी संगणकशास्त्राचे गणितावर आधारित मी लेख लिहिलेत. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जी नव्या बदलाची नांदी समजली जाते, ऑल इंडिया रेडिओसाठी त्यावर मी लिहिलेली नाटिका मालिका श्रोत्यांना रुचली. मुंबई आकाशवाणीवर स्वागत उद्याचे ह्या विज्ञान कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर झालेल्या चर्चात्मक कार्यक्रमात माझा तज्ज्ञ म्हणून सहभाग होता. त्यामुळे माझ्यातल्या लेखिकेचा वेगळ्या क्षेत्रातला अनुभव ही खरोखरच जमेची बाजू आहे असं मला वाटतं. कारण इतरांनी न हाताळलेले आणि साहित्यातलं वैविध्य मी समर्थपणे वाचकांसमोर ठेवू शकते. साहित्य एक माध्यम आहे ज्यातून वेगळे विषय, कल्पना, विश्व लेखक वाचकांसमोर मांडतात आणि त्यांना विचार करायला लावतात. वाचकांना लेखकांशी जोडणारा हा एक दुवा आहे. ह्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, वाचायला आणि समजायला एखादं लिखाण जेव्हा सहज सोपं वाटतं आणि वाचल्या वाचलं आवडतं तेव्हा ते तसं लिहिणं अत्यंत कठीण असतं. त्यामागे लेखकाने अपार परिश्रम घेतलेले असतात. तसं 20 वर्ष माझं वास्तव्य महाराष्ट्राबाहेर होतं आणि त्यातली 10 वर्ष परदेशी.
त्यामुळे परदेशी राहणी, तिथले आचारविचार वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नो वरीज नावाची लेखमाला मी लिहिली. त्याचे काही भाग मुंबई आकाशवाणीवर प्रसारित झालेले आहेत. मला असं वाटतं, एक लेखिका म्हणून माझं अनुभव विश्व मला विस्तृत करता आलं तर त्याचा उपयोग निश्चितच होऊ शकतो. परंतु लेखणीतून साकारताना मी ती दृष्टी कशा प्रकारे उपयोगात आणते ते महत्त्वाचं ठरतं. कदाचित या कथासंग्रहावर दुसरी वाचक प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. BSNLच्या इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह या पदावर कार्यरत असणाऱ्या आणि तसंच हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये लेखन करणाऱ्या लेखिका स्वाती देशिंगकर यांनी. ऐकूयात स्वाती देशिंगकर यांना. नमस्कार, मी स्वाती देशिंगकर. लेखिका वैशाली फाटक काटकर हिचं कदाचित या पुस्तकाबद्दल मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. यापूर्वी तिचा दीर्घकथांचा संग्रह अनामिक हाही मी वाचला होता आणि आत्ता हा 15 लघुकथांचा संग्रह कदाचित हाही माझ्या वाचनात आलाय. सध्या काळातल्या स्त्री पुरुषांचे बंध, त्यांचे विचार, आचार आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या त्यांच्या आयुष्यातील घटना हेच बहुतांशी लेखिकाच्या कथांमध्ये तेव्हा होतं आणि आत्ताही दिसून येते. लेखिकेचे या कथांमधले जग हे उच्च मध्यम समाजाचे आहे. लेखिका स्वतः संगणक तज्ज्ञ असल्याने कॉर्पोरेट सेक्टरमधले वातावरणही खूप साऱ्या कथांमधून झळकते. लेखिकेची भाषा ही आजच्या आधुनिक काळातली आहे, त्यामुळे कुठे कुठे इंग्रजी शब्द, फ्रेजेस अपरिहार्यपणे येतात. पण त्यामुळे कथेच्या प्रवाहात ते कुठेही विसंगत न वाटता कथेला जणू आजच्या जनरेशनपर्यंत पोहोचवतात. या सर्व कथा महानगरात घडलेल्या दिसतात. त्यामुळे महानगरातल्या समस्या, आजच्या स्पर्धेच्या युगातले ताणतणावाचे चित्रण किंवा नात्यांचे आजच्या काळातले बंध, त्याच्या समस्या किंवा गतिमान आयुष्यामुळे बदलत जाणारे जीवन याचे दर्शन या कथांमधून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष घडत राहते. लेखिकेचं वैशिष्ट्य हे की तिने सर्व कथांमध्ये नाट्यमयतेपेक्षा पात्रांच्या वैचारिकतेवर अधिक भर दिला आहे आणि आपला आशय पात्रांमधील संवादाने ती खुलवते आणि आपल्यापर्यंत पोहोचवते. आजच्या तरुण पिढीला नातेसंबंध, आपल्या समस्या, ताणतणाव याविषयी डोळसपणे विचार करण्यासाठी हा कथासंग्रह नक्की मार्गदर्शक ठरू शकेल. या 15 कथांमध्ये प्रत्येक कथेचा विषय वेगळा आहे. काही कौटुंबिक आहेत, काही सामाजिक आहेत, काही प्रेमकथा आहेत, काही वैज्ञानिक आहेत, तर काही अगदी हलक्या फुलक्या निखळ विनोदाची शिंपडण करणाऱ्या कथा आहेत. कथेचे आशय स्पष्ट करताना लेखिका अनेक वेळा उद्घृत कोटेशन्सही वापरते. विषयांचे वैविध्य कथेत दिसतेच, पण त्याचबरोबर काही वेगळ्या समंजस व्यक्तिरेखा उभी करण्यावर लेखिकेचा भर आहे. लेखिका स्वतः स्त्री असल्यामुळे यातील स्त्री व्यक्तिरेखा अधिक प्रगल्भ व कणखर नसतील तरच नवले. त्यातून लेखिकेने हे पुस्तकही अशा खंबीर स्वबळावर अस्तित्व निर्माण करणाऱ्या स्त्रियांना अर्पण केले आहे. लेखिका स्वतःही अशीच एक अभिमानी स्त्री आहे, जिने IT क्षेत्रात भारतात व विदेशात पुष्कळ काम करून आपले बुद्धी कौशल्य सिद्ध केले आहे. पण साहित्य क्षेत्रातही नव्याने पाऊल टाकून अल्पावधीत अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त केले आहेत. तिच्या पहिल्या पुस्तकासारखेच या पुस्तकाचेही वाचक जोरदार स्वागत करतील अशा आशा नाही तर खात्री आहे. आणि त्याचबरोबर तिच्या आगामी साहित्य संकल्पांसाठी अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. तिने असेच लिहित राहावे आणि स्वतःबरोबर वाचकांनाही समृद्ध करावे हीच सदिच्छा. धन्यवाद. जाधव सरांना माझा तिसरा प्रश्न. काही जण असं म्हणतात की कथा ही कथाच असते, तिचा कथेनुसार आस्वाद घ्यावा. तर काही जण म्हणतात की नाही, कथेमध्ये प्रकार आहेत. मग ती दलित कथा असेल, प्रादेशिक कथा असेल, बंजारा कथा, ग्रामीण कथा असे विभाग पाडले जातात. सर, आपण ह्या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघता? नेमक्या कोणत्या मताच्या बाजूने आपण आहात आणि का? कथेची जातकुळी एकच आहे, परंतु साऱ्याच प्रकाराच्या कथा ह्या एका टप्प्यामध्ये कधीही बसत नसतात. कारण लेखक ज्या जातीतून, ज्या प्रदेशातून, ज्या समाजातून येतो, त्या समाजातील, त्या प्रदेशातील, त्या जातीचे सारं वैशिष्ट्य त्याच्या लेखणीमध्ये येत असतात. आपण जर विचार केला की लेखकाची जी काही अनुभूती असते, ही अनुभूती तो भोगत आलेल्या
समाजातून, संस्कृतीतून, त्याच्या लेखणीमधून उतरत असते आणि त्याचं वैशिष्ट्य हे ते त्याला, त्याच्या जातीतल्या लोकांनाच सांगता येईल, दुसऱ्याला सांगता येणार नाही. आता मी माझंच उदाहरण देतो आहे. आतापर्यंत माझे 2 कथासंग्रह आहेत, अस्वस्थ तांडा आणि गोरवेणा. आता या दोन्ही कथासंग्रहामध्ये बंजारा समाजातील सुख दुःखाचे, सण उत्सवाचे, सांस्कृतिक वैशिष्ट्याचे वर्णन आहेत. आता मी हे सगळं अतिशय दमदार पद्धतीने मांडू शकतो, मी हृदयापासून मांडू शकतो, मी अतिशय अस्वस्थ होऊन लिहू शकतो, कारण हे सगळं मी बघत आलेलो आहे, मी हे सगळं भोगत आलेलो आहे. आणि म्हणून माझ्याऐवजी इतर समाजातील कोणताही व्यक्ती, कोणताही लेखक जर मांडण्याचा प्रयत्न केला तर माझ्यासारखं इथंभूत त्याला मांडता येणार नाही. आणि म्हणून कथेचे जे काही प्रकार पडतात, मग ते एखाद्या वेळेस ग्रामीण कथा असेल, दलित कथा असेल, आदिवासी कथा असेल, बंजारा कथा असेल, हे निश्चितच हे वेगवेगळे प्रकार पडतात या मताचं मी आहे. कारण एक आदिवासी समाजाच्या भावना, आदिवासी समाजाचे जे काही अवहेलना आहे, आदिवासींचं जे काही दुःख आहे, तो इतर लेखक त्या पातळीवर जाऊन मांडू शकत नाही. आणि म्हणून इतर लोक जरी असं म्हणत असतील की कथा एकच आहे, वरकरणी कथा एक जरी वाटत असली, पण कथेचे हे अशा प्रकाराचं वर्गवारी पडू शकतात असं या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. वैशाली मॅडम यांना आणखीन एक प्रश्न की भविष्यामध्ये कथेव्यतिरिक्त कोणते साहित्य प्रकार असतील की जे आपल्याला हाताळायला आवडतील आणि ज्याच्यामध्ये आपण लेखन करू इच्छिता? मी लिखाणाला सुरुवात दीर्घकथेने केली, त्यानंतर अनेक लघुकथा लिहिल्या. संवाद लेखन मला स्वतःला मनापासून आवडतं, जमतंही, म्हणून एकांकिका लिहिल्या. मुंबई आकाशवाणीवरून माझ्या नाटिकांचं प्रसारण झालेलं आहे. माझी एकूण साहित्य निर्मिती बघता एकाच लेखन प्रकारात मी स्वतःला अडकवून ठेवलेलं नाही. तसंच विषयांमध्ये वैविध्य आहे. सामाजिक कौटुंबिक समस्या असतील, प्रेमकथा, काही जिव्हाळ्याचे प्रश्न, विज्ञानावर आधारित, कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर नाटिका मालिका, चिंतनपर लेखमाला, वैचारिक लेख आणि त्याचबरोबर हलक्या फुलक्या विनोदी कथाही मी लिहिल्या. मला वैयक्तिकरित्या कथा आणि त्याच्याशी निगडीत साहित्य प्रकार हाताळायला आवडले. त्यात मी अधिक रमते. एखादा विषय मनात घोळत असतो आणि जेव्हा मी त्यावर प्रत्यक्ष लिखाण सुरू करते तेव्हा साहित्य प्रकार अधिकाधिक स्पष्ट होत जातो आणि कधी त्यावर लेख लिहिला जातो, कधी लघुकथा, तर कधी कादंबरी होते. क्षितिज आणि किनारा ही माझी कॉर्पोरेटच्या पार्श्वभूमीवरील महत्त्वाकांक्षी स्त्रीबद्दलची कादंबरी आता नुकतीच प्रकाशित झाली आहे. एका नवीन कादंबरीचं लिखाणही माझं चाललेलं आहे. सस्पेन्स असलेली अशी एक रोचक कथा आहे. त्याबरोबरच कथा लिखाण, लेखही सातत्याने मी लिहित असते. आगामी साहित्याला ग्रंथालीसारखे सुप्रसिद्ध प्रकाशक मिळतील अशी खात्री आता वाटायला लागली आहे. आता 2 किंवा 3 अंकी नाटक लिहायची माझी इच्छा आहे आणि तशी संधी लवकर मिळावी. माझ्या कथांवर आधारित चित्रपट, लघुपट, नाटक किंवा एखादी दर्जेदार मालिका तयार करता येईल असं मला वाटतं, कारण तसं कथानक माझ्या साहित्यात आहे. मर्यादित भागांची मालिका किंवा मासिक वर्तमानपत्रासाठी क्रमशः छापून येणारी दीर्घकथा किंवा कादंबरी लिहायलाही मला नक्कीच आवडेल. माझं लिखाण आधुनिक काळातलं असल्याने माझ्या साहित्याचं इंग्रजीत भाषांतर व्हावं आणि ते पुस्तक रूपाने आजच्या पिढीपर्यंत पोहोचावं अशी एक माझी आंतरिक इच्छा आहे. माझ्या कथा वाचताना प्रसंग डोळ्यांसमोर घडत असल्याचं वाटतं अशी दाद जेव्हा वाचकांकडून मिळते आणि माझी संवाद लेखनाची शैली प्रशंसनीय आहे असं जेव्हा समीक्षक म्हणतात, तेव्हा एकतर अशी हातोटी माझ्या लिखाणात असल्याचा आनंद तर नक्कीच होतो, त्याबरोबरच माझ्यावरची जबाबदारी वाढल्याचंही जाणवतं. वाचकांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा उंचावत आहेत आणि तेवढ्या ताकदीचं, योग्यतेचं लिखाण सतत माझ्याकडून झालं पाहिजे हा विचार कायम माझ्या मनात असतो. या सगळ्यामुळे माझ्या विचारांना सतत चालना तर मिळतेच, प्रोत्साहन मिळतं आणि ह्यापुढेही माझ्या दर्जेदार साहित्याचं वाचक स्वागत करतील असा विश्वास वाटतो. धन्यवाद. कदाचित वर 3री सुद्धा वाचक प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे आणि ती नोंदवलेली आहे महिंद्रा आणि महिंद्रा इन्शुरन्स कंपनीमध्ये IT डिजिटल हेड म्हणून कार्यरत असणाऱ्या स्वाती खाडे यांनी. ऐकूयात स्वाती खाडे यांना. आपल्या घरात शेजारी पाजारी
आपण नेहमीच वेगवेगळ्या घटना प्रसंग अनुभवतो, पण त्या संवेदनशील मनाने टिपून त्याचे बारकावे वाचकांसाठी कागदावर उतरवण्याची कला वैशालीला छान जमते. या कथासंग्रहात 15 भिन्न लघुकथा आहेत. मनुष्याच्या स्वभावाच्या वेगळ्या छटा, नातेसंबंधावर आधारित या कथा आहेत. प्रत्येक स्त्रीचे आयुष्य हे एक आव्हान असते, मग ती गृहिणी असो वा कॉर्पोरेट जगात उच्च पदावर वावरणारी महिला असो. हे आव्हानं स्त्रिया उत्कृष्ट व समंजसपणे कशा हाताळू शकतात हे आपल्याला या कथा वाचताना लक्षात येते. विज्ञान व संख्याशास्त्राची आवड असणारी ही संगणक तज्ज्ञ लेखिका जेव्हा अभ्यासपूर्वक विज्ञान कथा लिहिते तेव्हा त्यातून आपण बरंच काही शिकतो. अदृश्य अनुबंधन मध्ये निसर्गाची किमया वाचून आपण अचंबित होतो, तर उर्मीमध्ये वर्णिलेल्या प्रगत विज्ञान प्रयोग हा गरजू व आजारी लोकांची किती मदत करू शकतो हे आपल्याला बघण्यात येते. या अफाट विश्वासमोर आपण किती सामान्य व क्षुल्लक आहे हे माहिती असून सुद्धा त्रिशंकूचा स्वर्गमधील पात्र आकाशाला गवसणी घालण्याची आकांक्षा बाळगतात. चाकोरीबद्ध जीवनातून मुक्त होऊन काहीतरी वेगळे करण्याची इच्छाबळ ह्या सर्व पात्रांमध्ये आपल्याला दिसते. काळाप्रमाणे विचारसरणी बदलणारे व निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य स्वातंत्र्याने व स्वमर्जीने जगू पाहणारे दीप्तीचे सासू सासरे व आईवडील कलती उणे या कथेत आपल्या समोर येतात. तसेच चौकटी बाहेर जाऊन निर्णय घेण्याची प्रवृत्त करणारी अनुजा एक वेगळाच विचार आपल्याला देऊन जाते. हलक्या फुलक्या कथा मेड इन इंडिया व कसं काय झालं बुवा ह्या एका वेगळ्याच विनोदशैलीत लेखिकेने मांडल्या आहेत. या कथानकातले प्रसंग आपण सुद्धा अनुभवले असल्याने वाचताना मजा येते. तर अशा या सर्व कथा अतिशय सोप्या व संवादात्मक भाषेत वाचताना आपण पूर्णपणे रमून जातो व तेव्हा हा कथासंग्रह सर्वांनी वाचण्यासारखाच आहे. हे पुस्तक लिहिल्याबद्दल वैशालीला खूप खूप शुभेच्छा व अशा सुंदर कथा ती लिहित राहो ही सदिच्छा. चौथा प्रश्न माझा पुन्हा एकदा जाधव सरांना. असं म्हणतात की लेखक जे जगतो, जे अनुभवतो ते साहित्यामधून त्याच्या प्रकट होत असतात. गोरवेळा या कथासंग्रहाच्या बाबतीत हे विधान कितपत खरं आहे हे आपण कशा पद्धतीने मांडाल? ज्या पद्धतीचं जगत आलेला असतो त्याचं कळत न कळत पडसाद त्याच्या साहित्यामध्ये उमटत असतात. माझ्याही बाबतीत तसंच झालेलं आहे. मी जे काही बघत आलेलो आहे, मी जे काही भोगत आलेलो आहे त्यावर आधारितच मी आतापर्यंत लेखन केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या दोन्हीही कथासंग्रहातील कथा ह्या जवळपास माझ्या आजूबाजूला कुठेतरी वास्तवास घडलेल्या कथा आहेत. आणि म्हणून या कथेमधून माझ्या समाजाचं सर्वतोपरी वर्णन आलेलं आहे असं मी विधान बऱ्याच वेळेस करीत असतो. आता या गोरवेळा नावाच्या कथासंग्रहामध्ये ज्या कथा आलेल्या आहेत त्यापैकी आपण मोहवृक्ष नावाची कथा जरी घेतलात तरी या कथेमध्ये महाराज लोक तांड्यामध्ये घुसून बंजारा समाजाच्या भोळ्या बाबड्या लोकांना कशा पद्धतीनं फसवितात याचं वर्णन आलेलं आहे. सांगड नावाची कथा जर आपण घेतलात तर सांगड नावाच्या कथेमध्ये व्यापारी लोक शेतकऱ्याला कशा पद्धतीने लुटतात याचं वर्णन आलेलं आहे. आपण सल नावाची कथा जर घेतलात, सल नावाच्या कथेमध्ये हुंड्यासाठी लता नावाच्या अतिशय सुंदर मुलीचा बळी तांड्यातले लोक कशा पद्धतीने घेतात याचं वर्णन आलेलं आहे. वाऱ्यावरचे पाय नावाची कथा जर आपण घेतलात तर त्या कथेमधून आजही बंजारा समाजाची भटकंती सुरू आहे आणि भटकंती सुरू असताना त्यांच्यावर कशा कशा पद्धतीचे अत्याचार होतात, अन्याय होतात याचं अतिशय वास्तवदर्शी वर्णन वाऱ्यावरचे पाय नावाच्या कथेमध्ये मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा वाळवी नावाची कथा जर आपण घेतला तर एका निवासी शाळेमध्ये 3री-4थीत शिकणाऱ्या एका मुलीवर त्या शाळेतला एक मुख्याध्यापक 5वी बलात्कार करतो आणि ती मुलगी रुग्णालयामध्ये आयसीयू मध्ये जाऊन तिला भरती करावं लागते. अशा प्रकाराचे माझ्या आजूबाजूला जे काही वास्तव घडत आहे, जे काही मी बघतोय, जे काही मला बघायला मिळते आहे याचं वर्णन मी करण्याचा प्रयत्न करतो. याचं कारणच हे आहे की हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. माझं अस्वस्थ असलेलं मन मी जेव्हा लिहायला बसतो तेव्हा समाजातल्या ह्या दुःखालाच वाट देण्याचा प्रयत्न मी करतो. एवढंच म्हणेन
तांड्याच्या व्यथा वेदना संपूर्ण महाराष्ट्रभर पोचविण्याचे काम ग्रंथालीच्या माध्यमातून झालेले आहे आणि म्हणून ग्रंथाली परिवाराचे मी मनापासून आभार मानतो. माझे दोन्हीही संग्रह अस्वस्थ तांडा आणि गोरवेणा हे दोन्हीही कथासंग्रह ग्रंथालीने प्रकाशित केल्यामुळेच खऱ्या अर्थाने मी संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेलो आहे. पुनश्च ग्रंथाली परिवाराचे आभार मानून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. गोरवेणा या कथासंग्रहावर वाचक प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. इंग्रजीचे प्राध्यापक, विचारवंत, लेखक, कवी आणि वक्ता डॉक्टर शशी पवार यांनी. ऐकूयात डॉक्टर शशी पवार यांना. विजय जाधव सरांचा पहिला कथासंग्रह अस्वस्थ तांडा हा संपूर्ण महाराष्ट्राला अस्वस्थ करून गेला. त्या कथासंग्रहातल्या कथा महाराष्ट्रातल्या वाचकांना हादरवून गेल्या आणि एक नवं विश्व, एक नवा अनुभव, एक नवं जग डॉक्टर विजय जाधव सरांनी महाराष्ट्राच्या वाचकांच्या समोर मांडलं. त्या अस्वस्थ तांड्याच्या यशानंतर, वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादानंतर त्यांचा दुसरा कथासंग्रह गोरवेणा हा आता आपल्या सर्वांच्या समोर येतो आहे. आणि गोरवेणा हा कथासंग्रह सुद्धा अस्वस्थ तांडाप्रमाणेच अतिशय वाचकप्रिय होतो आहे. या गोरवेणामध्ये सुद्धा डॉक्टर विजय जाधव सरांनी ज्या कथा लिहिल्या त्या संपूर्ण बंजारा समाजाच्या व्यथा वेदना, बंजारा समाजाचं वास्तव, त्यांचं दुःख ह्या प्रकर्षाने प्रखरपणे समोर मांडणाऱ्या कथा याच्यामध्ये आलेल्या आहेत. बंजारा समाजाचं जीवन, तिथलं वास्तव, त्यांनी स्वतः जगलेलं अनुभवलेलं जग त्यांनी गोरवेणामधून पुन्हा साकारण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या कथा गोरवेणा ह्या कथासंग्रहामध्ये आहे, विशेषतः मोहवृक्ष, त्याच्यामध्ये जी अंधश्रद्धा तांड्यामध्ये आपल्याला दिसते ती अंधश्रद्धा त्यांनी मोहवृक्ष या कथेच्या माध्यमातून मांडलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची, अशिक्षित शेतकऱ्यांची व्यापारी कशा पद्धतीने लूट करतात हे सरांनी सांगत या कथेच्या माध्यमातून अतिशय प्रखरपणे, सशक्तपणे आपल्या या कथेमध्ये त्यांनी मांडलेला आहे. त्याचप्रमाणे हुंडा पद्धतीचा, तर एकूणच बंजारा समाजाचं वास्तव मांडणारा हा गोरवेणा कथासंग्रह डॉक्टर जाधव सरांनी अतिशय सशक्त पद्धतीने लिहिलेला आहे. एक नवं जग, एक नवा अनुभव आणि एक नवं वास्तव महाराष्ट्राच्या वाचकासमोर त्यांनी गोरवेणाच्या माध्यमातून मांडलेला आहे. मी सरांना ह्या कथासंग्रहासाठी शुभेच्छा देतो. मला तरी हा कथासंग्रह अतिशय हादरवून गेलेला आहे आणि आपल्यालाही तीच प्रतिक्रिया आपली तीच राहील याची मला खात्री आहे. धन्यवाद. साहित्याच्या पारावर या कार्यक्रमाला रसिक वाचकांचा नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो. यापुढेही असंच उदंड अखंड प्रेम तुमचं आम्हाला मिळेल अशी अपेक्षा मी इथे व्यक्त करते. ग्रंथाली वॉच हे आमचं YouTube चॅनल आहे. या चॅनलवर साहित्याशी संबंधित वेगवेगळे उपक्रम आम्ही सातत्याने राबवत असतो आणि प्रसारित करत असतो. आमच्याशी सातत्याने जोडले राहण्यासाठी जरूर ग्रंथाली वॉच या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या संपर्कात राहा. पुन्हा आपल्याला भेटण्यासाठी पुढच्या शुक्रवारी आम्ही असेच येत राहू. तत्पूर्वी आपली रजा घेते. धन्यवाद.